राम राम. पाय ना हो कथा ही क्या भाऊ तुम्ही पाय हो नुसतं डोकं पिटाडीने आ राहते. ये भो बट हा भो बटस बरं तू कर रही आज कस काय. नाही रे भो आज मी अशी सुट्टी लेन दे चला म्हणता चाल थोडा घरना काम आहेत त्या कर लिओ मग देखू म्हणतं तिथला मग तू ये क्या बोल काय म्हणस. दिनो मला असं वाटस की आपण या छोटा मोठा कामच साठी नाही बनेल यार. या 2-4 टेलटपोरी कामं करा ना गाव में फिरणं या कामच साठी नाही बनेल आपण काहीतरी मोठा कामच साठी बनेल आहेत. पाय ना सुरू आहे नाही ना अहो काहीतरी उलटा सुलटा विचार करीस नेलवीन आता म्हणलं डोकं पकाडी ना डे. बरं काय म्हणणं आहे मग तुला काय सांगितलं आता तू म्हण असं म्हणणं होतं भाऊ आपण एक बिझनेस टाकू तो असा की आपला जळगाव जिल्हा मग कोठे नियो बघा का AC वडापाव म्हणे चाल. अरे येळा गांडू सगळंच कडे वडापाव भेटस या मग काय नवीन शे तू चालू जाय कोठे बी तुला वडापाव शिवाय काही भेटाव नाही. वडापाव आणि पोहे पाय ना तू इथला का इथला जात नाही तुला वडापाव आणि पोहे भेटीन आणि तू काय साला लय ना तो घिसीपिटी तो आयडिया वडापाव ना. अरे दादा मला प्लॅन जो आहे ना तो थोडा वेगळा आहे. कसा आहे वडापाव मग AC नाही पाव वडा मग AC असेल समजणे का तुले. अरे पागल सूरज ना बांग्या बिंग्या जाय का तू नशा बिशा करी आले आज कस काय शक्य आहे तू सांग ना मला. हा नाही तर काय यार. अरे भाऊ काय विचार मी आहे ना सायन्स करेल पोरे आहे. आपण काय करतो एक वडापावनं मध नाही ना बर्फ ना खडा टाकतो मग तो जर खातील तर कसं थंडगार लागेल. नाव काय ठेवतो आपण आपला वडापावला थंडगार वडापाव. पाय ना काय टॅलेंट आहे सालातून मा. अरे पागल गाण ना तुलो वडापाव विकशीन का लोकच ना जातं तोडशीन तू चपलीस करणं हरवणीत का लोक बाय ना तुमचा कथा बी चावेस साला. तुम्ही जर आयडिया देऊ ना भाऊ तुम्ही असा कथा मता लिही फिरत साला जाऊ दे छोडतं तर तुम्ही माय ना. बरं जाऊ दे मग पाहिजे प्लॅन दुसरा पण आहे एक भाडाना मित्र देवानी एजन्सी. मग यार कसं वाटणार तुले म्हणजे समज तुला एखादी कोणातरी लगीन में जाणं आहे किंवा तुला बर्थडे शड्डे पार्टी पुढे जाणे तुम जर तुला मित्रनी किंवा तुम बरोबर कोणी येणार नाहीये तर मग आपण काय करणार त्या टाइमले तो आपल्याकडे येऊ ना की आपण तो मित्र त्याला भाडा कन देवा ना त्याला पहिले चार्जेस लाई देवा ना 200-300 जे पण चार्जेस ठेवतो आपण तो त्याला लाई देवा ना बरोबर. मग तो त्यानं बरोबर जाईन तो जसं सांगेन तसं तो आपला माणूस करीन ना त्यानं काम. तो जर जोक्स मारीन तर वाशीन बरोबर. मग खाई पिसन मस्त परत येईन आणि त्याला घर बी सोड देईन आणि मग तो परत आपल्या एजन्सीवर येऊन उभा राहीन. आहे तुम्ही बघ ना कसं वाटलं तुला. आणि समज जर तो मित्रांनी जर त्या लगीन मा एखादी कोणती पूर्ण नाव लिहिलं किंवा जास्त जेवण वगैरे करली तर मग त्यांना जिम्मेदार कोण राहील भाऊ. हा अरे मग ते ना आपण एक्स्ट्रा चार्ज लावसूत ना. देख तो काय करीन त्याला आपण जे सांगायला राहील तो एक्स्ट्रा करीन ना मग त्यांना एक्स्ट्रा पैसा लिहित ना आपण काय यार. काय ना तुम्ही ना भाऊ तुला डोकं चालत नाही थाडीक गैर पयस तू उभा राय किसा हात घालतो ना आणि ते काल पोयस ना पैसा मी भरतात नाचताना त्या पैसा दे तुम्हाला पहिले बाय ना म्हणा खिसा बी एसी होई झालेत भो. एसी म्हणजे समजणे नाही मला बाय ना खिसा फाटी झाले आणि हा वार पर जायला नाही दादा पैसा बी घर राहिल्यात म्हणा. मला माहिती आहे तुला बिझनेस जो आहे ना तो म्हणा खिसावर येईन तुम्ही बाय ना खिसा मला नाना म्हणे मला बाजीराव म्हणा चाल ना तो करोडा बिझनेस कराले. बाय ना पागल सुरत ना
त्या काल ना पोहेस ना पैसा मी दिलीस हो. पण तू जा यार आडून डोकं नको म्हणा एक तर पहिले साला पहिले दिमाग ना वडापाव कर टाका तुम्ही चल नाही बाय ना का रे. अरे आपण इथला दाखल पण ना मित्र तू साला असा कुत्रा ना ग चले पैरे उठ रे पैरे करा ना. अरे काय म्हणे काही इज्जत आहे का नाही यार. बाय आपले नाही पत नाही यार तू ना असं करे तू स्वतःला काय ना शहाणा समजेस करे. तुला माणूस काय सांगणार ना बाहेर हा मग छुट्टी झाली जेमतेम लिहिली मी आज तू साला म्हणा डोकं काही राहणार यार. तू जाय रे यार डोंग गप रे तू जाय रे तुम्ही बाय ना जाय ना रे.